नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील आश्चर्यकारक घडामोडी। वाघेगव्हाणमध्ये राजरोस वाळू चोरी होत असताना कारवाई मात्र शून्य। महसूल यंत्रणांची हतबलता की संगनमत, गावात चर्चा। गावातील वाळू चोरी जबाबदार कोण? हप्त्याचा काळा बाजार सुरू झाल्याची गावात चर्चा। पोलीस पाटील, तलाठी, महसूलचे पथक यांना वाळू चोरी रोखण्यात अपयश का? उलटसुलट चर्चा। वाळू चोरांना अभय कोणाचे? चौकशी करून कारवाईची गरज। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून वाळू चोरांवर कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। परंडा तालुक्यातील नदीपात्रातून सर्रास अवैध उत्खनन करून वाळू चोरी होत असतानाही ती रोखण्यात महसूल विभागाच्या संबंधित यंत्रणेला अपयश येत असल्यानं स्थानिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे। वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी पोलीस पाटील, तलाठी आणि महसूल पथकावर असताना ही चोरी नेमकी कशी सुरू आहे असा सवाल उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी रात्री गेले असता रिकाम्या हाताने का परतले अशी चर्चा असून त्यामुळे संशय अधिकच गडद झाला आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन झालेल्या खड्ड्यांचे पंचनामे करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे। मात्र परंडा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करून कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहेत? या मागचे कारण काय आहे याचे वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून वाळू चोरांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावरच कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी होत आहे। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।